इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा थेट फटका खरं तर पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की जे द्राक्ष खरं तर निर्यात करण्याकरता तयार झालेले द्राक्ष होते ते सगळे आता हे शेतामध्ये आहे असे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास पंढरपूर तालुक्यामध्ये जवळपास 5,000 एकर क्षेत्रावरील खरं तर हे निर्यातक्षम द्राक्ष आहे असे पडले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर निर्यात बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक फटका देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जे काही व्यापारी आहेत निर्यात करण्याकरता येणार ते व्यापारी हे माल नेत असतात, मात्र वर संपूर्ण युद्ध सुरू असल्यामुळे निर्यात बंद आहे. त्यामुळे हा शेतात पडलेला माल आपण बघू शकतो आहे असा पडलेला, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा जे द्राक्ष आपल्याला पाहायला मिळतात ती द्राक्ष अगदी हाताच्या फोडाप्रमाणे खरं तर या शेतकऱ्यांनी जपलेले असतात. इतर द्राक्षांनी या द्राक्षामध्ये जमीन आसमानचा खरं तर फरक असतो. डबल खर्च करून हे निर्यातक्षम द्राक्ष करता शेतकऱ्याला तयार करावे लागतात. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खरं तर खाजगी सावकाराकडून देखील खरं तर कर्ज काढून ही द्राक्ष खरं तर तयार केली आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या युद्धामुळे हे द्राक्ष आहे असे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांनी खरं तर आता खरं तर आर्थिक संकटात सापडले. आपल्याबरोबर काही शेतकरी काय सांगताल, तुमचं किती स्वतःचं नुकसान झालेलं आहे? आता माझी जवळजवळ 15 ते 20 एकर द्राक्षाची बाग आहे आणि यामध्ये एक्सपोर्ट आता तुम्ही बघताय हा युरोपमध्ये असल, गल्फ कंट्रीमध्ये असल, एक्सपोर्ट होईल ह्या हिशोबानं ही माल आम्ही तयार केलेला आहे. एकतर ह्या वर्षी निसर्गानं आम्हाला अतिशय नुकसान केलं. आता माझं 50% बाग जवळजवळ निसर्गामुळं फेल आहे आणि 50% मध्ये जर वर्षीपेक्षा जास्त डबल खर्च करून आम्ही आता ही बाग तयार केलेली आहे. आणि आता कसं तरी ह्यातनं किमान या वर्षी निदान पैसे येऊन मेकअप तर होईल अशी अपेक्षा होती, परंतु नेमकं आम्हाला ही माल उतरायच्या टायमाला आता आखातीमध्ये युद्ध चालू झालेलं आहे. गल्फ कंट्रीमध्ये जे जाणारा माल आहे ते आमची सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी सुरुवात झाली होती की दुसऱ्या दिवशी हा माल बंद करा म्हणून एक्सपोर्टवाल्यांनी सांगितलंय. का तर कंटेनर सगळे बसून आहेत, कंटेनर पुढे जात नाहीत, जहाज पुढे जात नाहीत, त्यामुळं हा माल आम्हाला तोडता येत नाही. मग आता आम्ही ह्या मालाचं करायचं काय की जवळजवळ 110 रुपये ते 120 रुपये किलोनं हे माल आमचा एक्सपोर्टला जाणार होता. आज 50 रुपयानं सुद्धा लोकलला कोण मागायला तयार नाही. आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आणि व्यापारी पुढे पळतात, माल तुमचा चालत नाही, कारण हे एक्सपोर्टचा माल लोकल लेवलला फार खपत नाही. त्यामुळं आम्ही महाग लागलोय किती पण कारण ही ठेवायची वस्तू नाहीये. त्यामुळं आम्हाला कमी रेट न का होईना हे पुन्हा त्यांना त्यांच्या गळ्यात घालावं लागणार आहे. आता काय होणार आहे हे अवघड आहे. तालुक्याचं किती टोटल नुकसान झालेलं, किती द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, किती हेक्टरवरचं नुकसान आहे? कारण तालुक्यामध्ये साधारण 250-300 हेक्टरचं एक्सपोर्टला आपल्या पंढरपूर तालुक्यातनं यावर्षी लोकांनी माल जायासारखा तयार केला होता. कारण दरवर्षी लोकलला आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये जास्त असतंय, पण यावर्षी माल बऱ्यापैकी ही लोकलपेक्षा एक्सपोर्टला माल करून पैसे जास्त मिळावे असे अपेक्षेने पैसे जास्त खर्च केले आणि आम्ही हा माल एक्सपोर्टच्या लेवलचा तयार केला. तर आमच्या मागे हे नशिबानं भोग पुन्हा लावलाय. काय मागणी काय तर आमची एकच मागणी आहे की सरकारला विनंती आहे की आपण कुठंतरी मध्यस्थी करून एकतर हा युद्ध थांबवावं आणि सरकारने जे आमचा एक्सपोर्ट जाणारा जे माल होता त्यासाठी काहीतरी एखादं पॅकेज तयार करावं की जेणेकरून शेतकरी उभा राहील. एवढीच मायबाप सरकारला माझी विनंती आहे. कारण ह्यातनं आता असं झालं की आई दिना बाप भीक मागू दिना अशी आमची शेतकऱ्यांची अवस्था झाली. आपण बघितलं असेल की आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खरं तर आर्थिक संकटाचा त्यांना सामना करावा लागत आहे. तालुक्यात जवळपास 400 ते 500 कोटीचं खरं तर नुकसान झाल्याचा देखील दावा शेतकऱ्यांनी केलेला आहे. सरकारनं लवकरात लवकर यावरती एक पॅकेज जाहीर करावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी किंवा वर सुरू असलेल्या युद्धामध्ये युद्ध थांबवण्याकरता देखील प्रयत्न करावेत अशी देखील मागणी खरं तर शेतकऱ्यांनी केलेली आहे. काशेगावातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.